नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केलेला आहे आणि तो निकाल आपल्याला माहीत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत तसं पाहिलं तर तो 2% घसरलेला पाहायला मिळतोय. अशा बातम्या आपण वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. आता या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे की जून-जुलै 2026मध्ये जी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन किंवा पुरवणी परीक्षा होणारी आहे, या पुरवणी परीक्षेच्या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आज आपण खास करून चर्चा करणार आहोत. या पुरवणी परीक्षेला कोणकोणते विद्यार्थी किंवा कोणत्या प्रकारचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. यातला पहिला गट असणारा आहे तो म्हणजे इयत्ता 12वी परीक्षेमध्ये नापास विद्यार्थी असणार आहेत. दुसरा असणार आहे 1-2 विषय गेलेले आहेत असे विद्यार्थी असणार आहेत. आणि तिसरा की जो श्रेणी सुधार योजना क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करत आहेत, अशा 3 कॅटेगरीचे वेगवेगळे विद्यार्थी या जून-जुलै 2026 सप्लिमेंटरी एक्झामिनेशनला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य मंडळाच्या वेबसाईटवर ते नोटिफिकेशन आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नियमित शुल्कासहित 5 मे 2026 पासून ते 15 मे 2026 पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. जर लेट झालं तर लेट फी असणारी आहे, विलंब शुल्क आपण त्याला म्हणतो, 16 मे 2026 ते 20 मे 2026 या कालावधीमध्ये तुम्ही जर उशीर झाला असेल तर विलंब शुल्कासहित ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. बरोबर आहे, म्हणजे ह्या तारखा तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते लक्षात घ्या. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे यासाठी वेबसाईट बोर्डानं दिलेली आहे, पण आपण नेमकं विद्यार्थी म्हणून काय करायचं आहे ते सांगतो. जे विद्यार्थी आता पुरवणी परीक्षेला बसणार आहे त्या सर्वांच्यासाठी असणार आहे. आपण ज्या उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयामधून 12वीची परीक्षा दिलेली आहे त्याच उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण जायचं आहे. तिथं कार्यालयामध्ये जे क्लार्क असणारे आहेत त्या क्लार्कना तुम्ही भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी या जून-जुलै 2026च्या पुरवणी परीक्षेला बसू इच्छित आहे. त्यावेळेस ते तुम्हाला एक अर्ज देतील. ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे कागदावर, म्हणजे तो तुम्ही पूर्ण भरून लागणाऱ्या डॉक्युमेंट्ससहित पुन्हा त्यांच्याकडं तो द्यायचा आहे. ते दिल्यानंतर ते कॉलेज काय करेल, ते सगळे कॉम्प्युटरवर अपलोड तुमची माहिती सगळी भरली जाईल आणि ते बोर्डाकडं पाठवली जाणारी आहे. आता बोर्डाकडं ज्यावेळी माहिती जाईल त्यावेळी ती माहिती पूर्ण विद्यार्थ्यांचे जे काय पैसे आले असतील ते भरल्यानंतरच ती माहिती सगळी बोर्डाकडं जाणारी आहे आणि काही दिवसांनंतर पुन्हा कॉलेज लॉग इनमधून ती यादी बोर्डाकडून आलेली त्या कॉलेज लॉग इनमधून कॉलेजला किंवा त्या संबंधित क्लार्कला दिसणारी आहे. आता ती यादी जी असणारी आहे ती त्याची प्रिंट काढली जाईल आणि जे कॉलेज किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, ते सही शिक्क्यानं त्या नोटीस बोर्डवर ते डिस्प्ले केले जाणारे आहे. आता त्याला आपण म्हणतो प्री लिस्ट, म्हणजे विद्यार्थ्यांची कच्ची यादी. ही प्री लिस्ट जी असणारी आहे ती विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची असणार आहे, कारण त्या प्री लिस्टमध्ये तुमचं नाव असणार आहे, आईचं नाव असणार आहे, जन्मतारीख असणार आहे, आधार नंबर असणार आहे किंवा विषय असणार आहे, त्यांचं माध्यम असणारं आहे. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी त्यामध्ये असणाऱ्या आहेत, फोटो असेल किंवा सही असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या आहेत. म्हणजे तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग असेल, जन्मतारखेमध्ये काही मिस्टेक असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत. जर तिथं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही लगेच संबंधित क्लर्कला जाऊन तुम्ही त्या सूचना करायच्या आणि तिथं ते दुरुस्त करून घेतील. आता हे का करायचं आहे, कारण प्री लिस्ट कंपल्सरी डिस्प्ले करणं हे कॉलेजचं काम आहे, कारण त्यामध्ये काही चुका राहू नयेत. म्हणजे तुम्हाला जे बोर्ड परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड मिळणार आहे किंवा परीक्षा दिल्यानंतर निकाल लागल्यानंतर जी काही गुणपत्रिका मिळणारी आहे त्यावर कोणत्याही प्रकारची चूक असता कामा नये, ही काळजी घेण्यासाठी प्री लिस्ट ते उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय त्यांच्या नोटीस बोर्डवर ते लावतात आणि तसं ते विद्यार्थ्यांना पण कळवतं. परंतु आपली जबाबदारी विद्यार्थी म्हणून आहे की आपण सतत त्या संबंधित क्लार्कच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं. म्हणजे हा एक भाग खूप महत्त्वाचा असणार आहे. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे की श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जे विद्यार्थी
सहभाग घेणार आहेत किंवा परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी. कारण निकाल तर पास लागलेला आहे, परंतु टक्केवारी खूप कमी आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की JEE असेल, नीट असेल, या एक्झामिनेशनला टक्केवारी विचारात घेतली जाते आणि मग तिथं जर पर्सेंटेज आपलं कमी असेल किंवा ग्रुप तुमचा क्वालिफाय होतच नाही, त्यामुळं CETला जे क्वालिफाय ग्रुप PCM PCB असेल तो क्वालिफाय होत नसेल तर तो तुम्हाला इम्प्रूव्ह करावा लागतो. यासाठी पुन्हा जे फेब्रुवारी-मार्च 2026ला जे विषय घेतले होते ते सगळे विषय घेऊन पुन्हा तुम्हाला जून-जुलैला बसायला संधी आहे. तुम्ही देऊ शकता परीक्षा, तिथं कोणतीही अडचण असणार नाही. अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सलगच्या 3 संध्या मगा सांगितल्याप्रमाणे असणाऱ्या आहेत. म्हणजे खूप कमी टक्केवारी आहे, त्यात तुम्ही समाधानी नाहीत आणि मग तुम्हाला तो क्लास इम्प्रूव्ह करायचा आहे, टक्केवारी वाढवायची आहे, गुणामध्ये सुधारणा करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी या श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागणारा आहे. हाही अर्ज करताना तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन संबंधित क्लर्कना भेटून किंवा प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील त्यांना भेटून त्यांच्या चर्चा करून त्या पद्धतीनं अर्ज भरायचा आहे. कालावधी खूप कमी दिलेला आहे आणि परीक्षा जून-जुलैमध्ये म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिकल्स आणि लगेच जुलैमध्ये थेअरी परीक्षा असणारी आहे. त्यामुळं कालावधी खूप कमी आहे मित्रांनो. आणि ज्यांना असं वाटतं की आपण पुरवणी परीक्षेला बसायचं आहे तर त्यांनी आपापल्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन तातडीनं संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घ्या. मला वाटतं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण तो शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर सर्वप्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इथं थांबूया. धन्यवाद.